नमस्कार. मी सध्या गडचिरोलीत आहे, परंतु उद्याचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे की 20-25 वर्ष ज्या प्रकल्पासाठी मी खूप परिश्रम घेतला आणि नवेगाव खैरी या धरणाचं पाणी हा खिंसीमध्ये यायला पाहिजे आणि खिंसीतून जे काही सपोर्टिव्ह इरिगेशन सिस्टम उभा होतो त्या सपोर्टिंग इरिगेशन सिस्टमला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी खिंसी पूरक कालवा ज्यातून नवेगाव खैरी धरणाचं पाणी नॅचरल कोर्सने कुठल्याही लिफ्ट न करता कुठल्याही इलेक्ट्रिकचा वापर न करता खिंसीमध्ये आलं पाहिजे. हे माझं जे स्वप्न होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. उद्या तो नवेगाव खैरी धरणाचं पाणी नॅचरल कोर्समध्ये खिंसीमध्ये येण्याची सुरुवात होणार आहे. खिंसीची कॅपॅसिटी फक्त 104 आहे, नवेगाव खैरीची 180 आणि तोटलाडूची कॅपॅसिटी मात्र 1140 दशलक्ष घनमीटरच्या जवळपास आहे. तोटलाडूचं पाणी नवेगाव खैरीत आल्यानंतर नवेगाव खैरीमध्ये ते साठवण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे धरण फुल झाल्यानंतर तो पाणी नदीत सोडावं लागत होतं, परंतु आता तो पाणी नॅचरल कोर्समध्ये खिंसीला जाणार आहे. त्यामुळे वायगाव सिरसोली वितरिका असेल, कांदेरी ब्रांच असेल किंवा रामटेकचं ब्रांच कॅनलचा टेलचा भाग असेल, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि खिंसी आता पूर्ण भरल्यानंतर मच्छीमारांना उत्पन्न मिळणारच आहे, परंतु त्यातून खिंसी हाय लेवल आउटलेट देखील भविष्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे. आणि खिंसीचा हाय लेवल आउटलेटचा कालव्यामुळे खिंसी भरल्यानंतर खिंसीच्या उच्च पातळीच्या कालव्यामुळे महादुला, पंचाळा, भंडारगोडे या अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असलेल्या लोकांना देखील सिंचन सुविधेचा लाभ द्यायचा आहे. मी 2005-06 कॅनलनी नवेगाव खैरीचं पाणी खिंसीला आणलं होतं, त्याची बातमी देखील प्रकाशित झाली होती आणि तो प्रयोग पहिल्यांदा केला होता. आणि जेव्हा कॅनलने पाणी नवेगाव खैरीचं खिंसीला येऊ शकते तर मग टनलने काय येऊ शकत नाही, म्हणून सुमारे 6 ते 7 किलोमीटरचा टनल केलेला आहे, म्हणजे भुयारसारखं केलेलं आहे. 1 किलोमीटरचा ॲक्वाडक्ट आहे आणि सुमारे 426 कोटी रुपयाच्या जवळपासचा निधी खर्च होऊन हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जेव्हा खिंसीमध्ये पाणी यायला आता सुरुवात होईल तेव्हा खिंसी उंच पातळीचं कालव्याचं काम आपण हाती घेऊ. आणि मला हे सांगताना आनंद वाटत आहे की इतक्या वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आता 426 कोटी रुपये खर्च करून नवेगाव खैरीचं पाणी हा नॅचरल कोर्सने आता खिंसीत येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जेव्हा पाण्याची लेवल मिळत नाही तर खिंसीतून पाणी सोडून आपण लेवल देतो, जेव्हा खिंसीतून पाणी सोडतो तेव्हा अनेक लोकांचा आक्षेप असतो. आता खिंसीला एक सपोर्टिव्ह इरिगेशन सिस्टम मिळाल्यामुळे खिंसीचं पाणी केव्हाही खाली करता येईल आणि केव्हाही खिंसीला वर्षभरात आपल्याला भरता येईल. पावसाची वाट पाहायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि जेव्हा तोटलाडूचं जनरेशन सुरू होईल तेव्हा नवेगाव खैरीत आल्यानंतर पाणी खिंसीमध्ये देखील जाऊ शकेल. अशा पद्धतीची एक उत्तम व्यवस्था प्रदीर्घ संघर्षानंतर 25 वर्षाच्या परिश्रमानंतर ते पूर्णत्वास आलेलं आहे. म्हणून माझा उद्याचा दिवस महत्वाचा आहे. मी आता गडचिरोलीला आहे, परंतु उद्या मी स्वतः हा ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी नागपूरला येत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे हे काम मला पूर्ण करता आलं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने पेचचा लढा मी अनेक वर्षापासून लढत आहे. चौराईचं संकट झाल्यानंतर आता हे पाणी साठवण्याची अतिरिक्त व्यवस्था आपल्याकडे झालेली आहे. भविष्यामध्ये कोचीचं पाणी देखील नवेगाव खैरीमध्ये येणार आहे आणि लोहगोगरीचा प्रकल्प जर पूर्ण झाला तर अधिक आपल्याला सिंचनाची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध होईल. हे सर्व शक्य झालं कारण की आपण आपल्या मताचा आशीर्वाद मला दिला आणि वारंवार मला निवडून पाठवलं. सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर डिसेंबर 2022ला नागपूरच्या अधिवेशनामध्ये याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला आणि आता हे काम पूर्णत्वास येत आहे. हे काम आता पूर्णत्वास आलेलं आहे आणि आता खिंसी उच्च पातळीच्या कालव्यातून महादुला, पंचाळा, भंडारगोडी, शिवनी या गावाला आता सिंचनाची सुविधा मला उपलब्ध करून द्यायची आहे. आणि आपल्या आशीर्वादामुळे आज राज्य सरकारमध्ये मी राज्यमंत्री आहे आणि लवकरच हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आता मी कामाला लागलेलो आहोत आणि निश्चितच यातही मला यश येईल आपल्या आशीर्वादाने, असा मला विश्वास आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.